शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा. नरहरी झिरवाळ यांना राष्ट्रवादी पक्षाकडून अभय. कथित व्हिडिओ प्रकरणी झिरवाळांचा राजीनामा घेणार नाही. दरवेळी आरोप झाल्यास राजीनामा घेणं योग्य नाही. पक्षातील वरिष्ठांची भूमिका, सूत्रांची माहिती. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नरहरी झिरवाळ यांचा मला फोन. 2-4 व्हिडिओ जोडून चुकीच्या पद्धतीने व्हिडिओ बनवल्याचा आरोप करत चौकशीची मागणी केली. व्हिडिओमध्ये सत्यता असल्यास योग्य ती कारवाई होईल. मुख्यमंत्री फडणवीसांचं भाष्य. राज्यात इंधन टंचाईच्या भीतीने पेट्रोल पंपावर वाहनधारकांच्या लांबच लांब रांगा. कुठे पाण्याची टाकी घेऊन ग्राहक रांगेत, तर काही ठिकाणी बाटलीमध्ये पेट्रोल न दिल्यामुळे हाणामारीच्या घटना. अफवांमुळे पेट्रोल पंपावर रांगा लागू नका. इतर देशांमध्ये शटडाऊन सारखी स्थिती, मात्र भारतामध्ये उत्तम मॅनेजमेंट. लॉकडाऊन लागण्याची अफवा पसरवणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल होणार. मुख्यमंत्री फडणवीसांकडून स्पष्ट. देशभरात लॉकडाऊन लागणार नाही. अफवांवर विश्वास ठेवू नका. प्रत्येक आव्हानाचा सामना करण्यासाठी आम्ही पूर्णपणे सज्ज. इंधन पुरवठ्यावरून केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांची एक्स पोस्ट. बोंदू अशोक थरात प्रकरणात पीडितांना आम्ही पूर्ण संरक्षण दिलं. अजूनही काही तक्रारी दाखल होण्याची शक्यता, मात्र महिलांचे व्हिडिओ व्हायरल करून गोपनीयता भंग करणाऱ्यांवर फौजदारी कारवाई होणार. मुख्यमंत्री फडणवीसांचा इशारा. सुषमा अंधारे यांनी चाकणकर, केसरकर, अतुल सावे, हेमंत गोडसे यांचे खरात सोबतचे फोटो दाखवले. रुपाली चाकणकर आणि केसरकरांच्या संशयास्पद उपस्थितीवर सुषमा अंधारे आक्रमक. अंधारेंनी सिन्नर MIDCशी संबंधित एका कार्यक्रमातील फोटोही दाखवले. शालेय शिक्षण मंत्र्यांचा MIDCच्या स्टाफशी काय संबंध? तिथे रुपाली चाकणकर काय करत होत्या? सुषमा अंधारे यांचा सवाल. अत्याचारी खरातकडून ग्राहकाची माहिती गोळा करण्यासाठी कोल्ड रीडिंग आणि हॉट रीडिंग तंत्राचा वापर. रेफरन्स नातेवाईकांकडून माहिती संकलन करत असल्याची माहिती. भेटीच्या पहिल्या 5 मिनिटात अचूक माहिती सांगून विश्वास संपादन करायचा. बोंदू खरातची मालमत्ता सील केल्यानंतर SIT कडून चौकशीचा फास. खरातच्या चौकस कार्यालयातील केबिनमध्ये छोटे स्पॉटलाइट्स आणि भिंतीवर ओम लिहिल्याचं समोर. यातून आध्यात्मिक असल्याचं खरात लोकांना भासवत होता. सरकारकडून पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कामध्ये कपात. पेट्रोलवरील उत्पादन शुल्क 13 रुपयांवरून 3 रुपये प्रति लिटर, तर डिझेलवरील शुल्क 10 रुपयांवरून 0वर. इंधनाच्या किमती कमी होण्याची शक्यता. केंद्र सरकारकडून औद्योगिक क्षेत्राला मोठा दिलासा. आधीच्या 50% व्यावसायिक LPG वाटपावर आणखी 20% वाढ. औद्योगिक क्षेत्राला एकूण 70% व्यावसायिक LPG वाटप होणार. स्टील, ऑटोमोबाईल, टेक्स्टाईल, केमिकल, प्लास्टिक उद्योगांना प्राधान्य. आखाती देशामधील युद्धावर पंतप्रधान मोदी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी आज संवाद साधणार. आज संध्याकाळी 6:30 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा. निवडणूक असलेल्या राज्यांचे मुख्यमंत्री बैठकीमध्ये नसतील. पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प कामं पूर्ण करणाऱ्या व्यक्ती. अमेरिका भारताचे संबंध अधिक दृढ होतील. भारतातील अमेरिकी दूतावासाकडून अधिकृत ट्विट करत पंतप्रधान मोदींचं कौतुक. डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणच्या ऊर्जा केंद्रावरील हल्ले 10 दिवसांसाठी थांबवले. 6 एप्रिल रोजी रात्री 8 वाजेपर्यंत हल्ले स्थगित. इराणकडून हॉर्मुझमधून 10 तेलवाहू जहाजांना जाण्याची परवानगी. ट्रम्प यांची माहिती. इराण आणि भारतामध्ये इंधन व्यापार पुन्हा सुरू. पहिला मालवाहू LPG जहाज या आठवड्यामध्ये भारतामध्ये दाखल होणार. अमेरिकेने इराणवरील कठोर आर्थिक निर्बंध लादल्यामुळे व्यापार ठप्प झाला होता. इराण इस्रायल युद्धाच्या मुद्द्यावरून जम्मू काश्मीर विधानसभेत गोंधळ. नॅशनल कॉन्फरन्सच्या आमदारांनी खामेनेंच्या हत्येचा निषेध केल्यामुळे वाद. भाजप आमदार भिडले. पोलिसांच्या मध्यस्थीनंतर वाद निवळला. शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा.